दिल्ली येथे नीट परीक्षेशी संबंधित प्रश्नांवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कथितरित्या करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे विद्यार्थ्यांसह विविध आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण निदर्शने केली आहेत। वीर बाबूराव शेडमाके चौकात मोठ्या संख्येने एकत्र येत केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली। शिक्षण क्षेत्रातील कथित अनियमितता, परीक्षांशी संबंधित प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत समस्यांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आलापल्ली येथील वीर बाबूराव शेडमाके मुख्य चौकात काही काळ शांततापूर्ण निदर्शने केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मुख्य चौकातून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रॅली काढली। रॅली दरम्यान केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांविरोधात तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा तसेच शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेऊन निवेदन सादर केले। उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणेदार यांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या या निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तसेच सरकारने तातडीने योग्य पावले उचलली नाहीत तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आलापल्ली मुख्य चौकात स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले। प्रतिनिधी संजय यमसलवार, गडचिरोली।